नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज आपण उत्तप्प्याचं पीठ कसं तयार करणार आहोत ते पाहणार आहोत। आपली घरातली जी नॉर्मल वाटी असते ना, या वाटीने मी 4 वाटी तांदूळ घेतलेले आहे, 2 वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी उडदाची डाळ। हे तांदूळ मी रेशनचे तांदूळ वापरलेले आहेत साधे उत्तप्प्यासाठी। आता हे तिन्ही पण आपण स्वच्छ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात। हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुतलेला आहे, कारण रेशनचे तांदूळ जरा काळपट असतात म्हणून। आणि याच्यामध्ये आता स्वच्छ पाणी टाकून घ्यायचं। तुम्ही रात्रभर भिजत घालून सकाळचं मग हे तांदूळ मिक्सरला वाटले तरी चालतील। सकाळी भिजत घातले आणि रात्री उत्तप्पे करणारे म्हणून। तांदूळ 2 वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी उडदाची डाळ। भरपूर असं उत्तप्प्यांचं पीठ तयार होतं। घरगुती केलं तर खूप काय होतं। हे असं पूर्ण चांगलं फेटून घ्यायचं। याच्यामध्ये अर्धी वाटी तेल, 1 टीस्पून खाण्याचा सोडा, हे सर्व मिक्स करून ठेवायचं आता। आणि ज्यावेळेस आपण उत्तप्पे करू ना, त्यावेळेस त्याच्यात मीठ, कांदा वगैरे काय तुम्हाला टाकायचं ना ते टाकायचं। मीठ आत्ताच नाही टाकायचं याच्यात। छान असं मिक्स करून ठेवूयात आता। आणि लगेच केलं तरी पण याचे उत्तप्पे छान होतात, पण 2 तास तरी असंच ठेवा बाजूला। आता हे पीठ असंच आपण ठेवून देऊयात।